हाय हॅलो नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्मास किचनमध्ये तुमचं स्वागत करते. मँगोचा सीझन आला आणि मँगो मोदक बनवले नाही असं होऊच शकत नाही. पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर मी मँगो मोदक बनवून दाखवणार आहे. चला तर मग हे मऊ लुसलुशीत आणि मँगोच्या रसाने भरलेले रसाळ मँगो मोदक कसे बनवले आहेत ते आपण पाहूया. त्याच्यासाठी मी आधी टोप गरम करून घेतलेला आहे. मग त्यात थोडंसं तूप घालायचं, खिसलेलं ओलं खोबरं घालायचं आणि छानपैकी त्याला परतवून घ्यायचं. खोबरं छान परतलं की मग मी त्याच्यामध्ये मँगोचा पल्प घालणार आहे आणि थोडीशी साखरसुद्धा घालून घेणार आहे आणि छानपैकी ते परतवून एकदम सुकं ड्राय करून घेणार आहे. सुरुवातीला हे मिश्रण आपल्याला अगदी असं लुसलुशीत वाटतं की अगदी पाणीच आहे, आता हे सुकणार कसं, मग मी मोदकात भरणार कसं. पण थोडासा पेशन्स ठेवायचा. मंद गॅसवर ह्याला छानपैकी परतवत घ्यायचं. तरी पण तुम्हाला असं वाटलं की जर सारण सुकतच नाही आहे, मँगोचा पल्प जास्त झाला, तर त्याच्यामध्ये तुम्ही अजून थोडंसं खोबरं ॲड करू शकता, नाही तर आधीच थोडंसं कमी घालायचा मँगोचा पल्प. आता मी वरच्या कवरसाठी म्हणजे पारीसाठी काय केलं आहे, मँगोचा पल्प, पाणी, तूप आणि थोडंसं मीठ घालून उकळवून घेतलं. मग त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालून घेतलं आणि थोडीशी वाफ काढली. मग हे परातीमध्ये काढून घेतलं, छानपैकी मळून घेतलं. आता माझ्याकडे जे केळीचे पान ठेवायचे होते ते अवेलेबल नाही झालं, तर मी ऑडी इकोबेकचा जो पेपर असतो, बटर पेपर, तो वापरलेला आहे. त्याच्यामुळे सुद्धा छान रिझल्ट येतो. आपले मोदक खालती जाळीला चिटकत नाही. आणि हे काही कंपल्सरी नाही आहे, नसेल तर तुम्ही जाळीला तेल लावून घेतलं तरीही चालेल. आता मी दाखवते त्याप्रमाणे एक मोदक करून घ्यायचा. तुम्हाला जर ह्या पद्धतीने मोदक नसेल करता येत तर ही माझी सोपी ट्रिक आहे. स्कूप वापरून मोदक तयार करायचा. पीठ मळून घ्यायचं आणि स्कूपमध्ये घालून हळूहळू असं पसरवून घ्यायचं. मग काढून घ्यायचं. बघा त्याला किती छान कळ्या पडलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये सारण घालायचं आणि त्याला छान बंद करून घ्यायचं. अशा प्रकारे मी सगळे मोदक करून घेतलेले आहेत. एकीकडे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि मग सगळे मोदक वाफवायला ठेवून दिले आहेत. इथे आपण 20 मिनिटं इतके मोदक वाफून घेणार आहोत आणि मग थंड करून एका प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत. अशा प्रकारे मऊ लुसलुशीत आणि आंब्याच्या रसाने भरलेले रसाळ मँगो मोदक बनवून तयार आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या व्हिडिओज पाहत राहा. थँक्यू सो मच.